बरं मी काय तो काय तो आता अजिबात थांबच नाही. तो पहिले तो आई बापाची जायचं. माझ्या हा. आई बापाने काय अजिबात थांबूच नको तू. लग्न त्याच्यासाठीच करून दिलं होतं काय? ते लग्न काय केलं त्यांनाच माहिती. तू कशी वागायची त्यांना माहिती. आणि आता मलाही माहित झालं. काय वाटलं त्यापेक्षा उद्योगच करायचं नाही तो. तू पहिले नाही चाललेच हसू नको तुला सांगू हा. माझ्याकडे करू काम आवरायचे मला हसू घरात जिरू नका. काम काम नाही मी आवरी. तो परत नाही राहिले कोणी कामं. आऊ ठेवली काय काम आवरायला? हे काय लगेच नीट बोल ना तुला सांगतो नीट. हा नीट बोल. तुला ते सांगेल तेच कर. मला तू काढून दे. थांबू नको इकडं. तू पहिले नीट. हा माझ्या आईच्या घरी ना मी काय जायला लग्न केलेलं नाही त्याच्यामुळे मी काही जाणार नाही. मग आपण नीट वागायचं ना. नीट काय करायची मी नीटच हा? वागले नीट काय करायची. इतके दिवस बरीच चालले ना आता काय हा. वाकडं मग तुम्ही नका सांगू मला. नको सांगेल तेवढं कर. तुझा आहे तो ऐकत नाही. माझ्या आईकडे जाऊन काय करणार आहे? तेच रात्र काय केळ काय काय माझ्या आईने करत तळी केळ वाढून मग ठेवलं काय? वाढेल ना. बँड डबे लावेल की ना वय. हा तुमच्यासाठी मेस लावले. लावेल. खावा आहे तर बसून वय. येणार नाही मी परत हा नको येऊ जाय. घसाई हाताने. हा आताच करेल मी जाय. अगं आई काय करते ग? काय ग आले बाय माझ्या नवऱ्याने दिलं काढून मला. नवऱ्यानं काढून दिलं तुला? हा म्हणजे काय तू काय रस्त्यावर पडेल का काय त्याने तुला काढून दिलं? दिलं काढून मला म्हणे इकडे. म्हटलं काय म्हणे काम आवरलं का? म्हटलं आवरलं म्हणे. बॅग भरून निघतोय आईकडे. म्हटलं का बरं? पण तुझ्या आईने बोलावलंय जाय. काय आमचीच पाठवली मला त्यांनी इकडं हा. तुझ्या आईच्या असे लोक येतात म्हणे खानवळवाले एखादा घे करून नवरा. नवरा. मग मला बी गजराबाई म्हणते त्याला माहिती चांगलं. हा बामट झालं ते पाव राहिलं. बाई त्याला माहिती मला बी गजराबाई म्हणते. हा मी खरे ना दुसरा पाहून देईन. बाई नको ना एकच. काय त्याच्या जवळ राहती काय त्याला चव आली चौकून काय मच मारणं जोडणं काय मच इकडं पाठवितो. मी म्हणते जाऊ दे मोरदे बाई दिसायला देखना नसा ना का जाईना पण मनाना साप येतो तो मनाना माजल्यावानी करायला लागला. आता तुला माजला मी म्हटलं कोणी आऊ ठेवली का? म्हणजे तुला लाज वाटते काय बोलती? हा. तुझ्या आईचे ठेवलेले ते जाय म्हणे त्यांच्याकडे. तो आता मेसवाला कोण नवीन लावला का मेसवाला? हा लावलाय. हा तोच विचारत होता म्हणे तुझ्या आईकडे आहे म्हणे एखादा मेसवाला जाय म्हणे पटवतो हा आणि तिथं कमवून राही म्हणे. आता काही येऊ नको माझ्याकडे. आता याला सोडून दुसरे पटवत बसतो घे का? राहून जाऊ दे मरुदे. घे राहून करावं मलाच मदत. जाऊ दे मरुदे चाल. त्याची जिरवी ती. तो याचा आहे 12चा येईल परत. हा जाऊ दे येऊ दे. काय करते गे इथं राहून? तर तू मेसचं चालू आहे मरुदे तुला मदत करेल मी. हा मग काय चाल मग घे मग ते हे करून चाल. काय पोळ्यांना पीठ बीठ मळून घे नाही का. आणि करू चालू आपल्या आपल्या मेसला मला मदत करावा आणि राहावा. जाऊ दे मरुदे काय उगाच त्याच्या नादी लागती. लय त्रास अगं मी दिला तुला तवाच म्हणत होते नको नको नको. तू बी ऐकत नाही बाई माणसाचं खरंच ना. आता तू करून दिला म्हटलं बरा येतो तर कायच तो वर चढच नाही आला अगं तो. बापे माणसाला सुधरावून पोरी ना माई. अच्छा तिला कोणत्या गावात गेली? गेला ना तू पडपासलेला ते येले. नाव काय करत तुझं? नवरा असाच गष्टी आहे. हा का? हा काही कामाचा नाही जीव लावत नाही का? त्याच्या. हा त्याच्याकडे आहे कामाचा नाही म्हणजे त्याच्या जवळ आहे ना एक बोकडे त्याचं काही ते चालू का बिझनेस चालू आहे? बिझनेस चालू आहे. शेळ्या भरायच्या असले त्याच्या घेऊन येते 300 रुपये शेळी. हा का? हा किती बोकडी? हा एकच बोकडे. तिथं भागत आहे त्याची. मग त्यामुळे तर काय एका दिवशी तो आणा तुमच्या खालून मध्ये बोकड्या. हा 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 ते वैलच त्याचं कंबार तिकडच दिल्लं झालं का मग चट एक दिवस मीच घेऊन येते. तर मी काय मालकीन बाई एखादी चपाती कमी दे जा. हा. कालचा डबा ओरला होता बरं. हा का. चपाती तुमच्या मोठ्या ना हा, आता काही गरज आता काही टेन्शन नाहीये. आता ही पोर करीत जाईन रोज चपात्या. का? ती आता रागच आली तिच्या नवऱ्याला काढून दिली. तुम्ही तर म्हणतो ना मला गावात जाते म्हणे कुठं. मला जायचंय गावाला पण आता ही पोरं आली तिला 1-2 दिवस रोळू द्या मग मी जाते. तिला सांगू दे का पाहुणा आले नाही म्हणे जाऊ नको. हा हा यांचा बी डबा आहे बरं का आपल्याक. मी 3 पोळ्या देते मोठ्या मोठ्या. तू छोट्या छोट्या 3 पोळ्या द्यायच्या बस ना. पण फक्त भाजी पोळी ना. हा आवडा आवडा बात. दिल भात पण. आणि काही टायमाला त्यांच्या मनात आलं तर डबा द्यायची गरज नाही राहते. इडे येऊन चाटून पुसून खाऊन जाते. बर तू असती तर फरक पडतो ग. परवा दिवशी ना खा कळलो होतो तुझ्या ते बरं चाटू पुसू खाल्लं काय बघून. शेवटी आले होते ना ते मग काय ते पातेलं उगाच हे करून ठेवायचं
तर मग जे कातून भिडले तर चाटून पुसूनच खाल्लं एकदम. बरं संपलं अख्खच. हा मग त्यांना ना चाटून पुसून खायला लई मजा वाटत. सुरुवातच ते तशी नाही नाही, काळी भाजी नाही करीत. ते वरण केलं ना त्याला शिजा बोगल्याला बुरशी ती का माप नाही पडत. तेव्हा बोगलं डोळच होऊन जात हा ती मग उन्हात ना खडी दिली गाणंच. निघानच. तुम्ही आलाच नाही घेता. नाही त्यांनी मग चाटूनच घेतले ना. हा म्हणूनच नाही हा घाला. हा, मग ते काही सोपे नाही एवढे. लय वरण खार लय खार. मीठ कमी टाका का? आता तू टाकशील ना. आता तुला स्वयंपाक पाणी सगळं येतच काय ते काय सांगायची थोडी गरज आहे तुला. त्याला मच खाऊ घातलं काय डॉक्टर बसला माझ्या हा ना. मानवरा. चालूच राहते बाई नवरा बायकोच. बरं मी काय होतो मग खरं डाबा मी येतो. मी करते तू बस वाटलंस तर हा मी आले डबा करून. हा खरं डाबा हा ड्युटीवर जायचे म्हण. हा का. आले मी आवड करते. आवर पीठ बीठ मग. हा. बाई काय डोक्याला टेन्शन झालं. एवढी शहाणी सुरती पोर एवढी देखणी पोर खुशाल त्या मेमट मारेने इकडे पाठवून दिली. लाज आहे का त्याच्या जीवाला काही. याराकडून एवढी चांगली बायको भेटणार. हं ते म्हणते ना काय जिडं दात आहे तिडं चणी नाही जिडं चणी आहे तिडं दात नाही. हे बाया एवढी भारी पोरगी दिली याला पण खाता खावा ना याला. हा आहे ना शिकला वांडली याची आता हा लात मारी सुटला. याच्या बी ना चांगले मी आहे ना हा लोंब बी ते चांबड्या तसे याला फरक नाही पडणार. हे काय बाई तमाशा असा. माणूस म्हणते जाऊ दे मरदे बाई जाऊ दे मरदे बाई. याचं तर सारखं असंच. मालकीन बाई हं झालं का डाबा तयार? करू राहिली ना पोर. पोर करू राहिली. कायची बाई झाली जरूर दिलं. जा ना मधीच जा ना. बसा तुम्ही झालं असेल तर जेवायला बसा. मी बी चालले जरा बाहेर मा काम आहे. तुमच्या भरोशावर बर का. हा बाय मला सोन्यापाशी राखट सोन्याला पाठ लावून मला जपायला पण मी त्याला हात लावणार नाही. बरं बरं. आज इमानदारी. मग जीव पाकळणार नाही. मग तसे हायचे तुम्ही. मग चल बाई येते जाऊन आता. झालं ना कांद्याची पात केली काय करतो सोन्यावर मानवरा काही नाही मारतो चिड भांडतो रोज. हा सौश सोन्यासारखी पोर पण त्याला नालकन हलकी. हे माझ्या आईने करून दिलं. आता तिने तर काय त्याचं मन नाही पाहिलं. नशीब जोरावं लागत नशीब. नशीब. हा आता माग पैसे नाही मारणार हा पण माझं नशीब नाही. नशीब नाही ना. तुमचे लग्न झालंय का? नाही ना नाही म्हणजे लग्नच नाही झालं का? जसं करता झालं तसं काम करतोय. आतापर्यंत 1.5 कोटी बँकेमध्ये टाकले. भर पैसा आहे तरी लग्न नाही. सत्य शिकलं सत्य. सत्य. हा सत्य. काय झालं बायकोच भेटली नाही मला. घरी ना घरी जवळ 50 बिघे बागायती क्षेत्र. खंडी बरं असून तुम्हाला बायको का बरं नाही भेटली? बायको का बरं मी नाही? इकडेच राहतो ना काय बाहेरच हा का? कामाला म्हणून. आणि 75,000 आपल्याला महिना प्रति काय बिझनेस तुमचा? पेमेंट. पेमेंट. इंजिनियर आहे ना आपण. तुम्ही इंजिनियर आहे का? हो. वाटत नाही तर राहण्यावर राहणीमान तुमची साधी ना. हे मानवर आहे ना बरा स्वभाव नाही. हायटिंग एवढंच आहे. मी काय एवढा सुशिक्षित इंजिनियर नाही. मग माझा घरी बिझनेस चालवतो त्याच्यात मी इंजिनियर करतो. बरं आहे ना. पैसा लय पैसा लय पैसा लय पैसा लय. मानवर पैसा काही नाही अंगावर त्याच्या कपडे नाही देणार अर्धी फाटेलच राहते. आणि काय त्याला एवढी घेऊन बसली मग? पण नवरा आहे ना आता. काय की त्याला चाटी देतो ना. 100 जणांमध्ये लग्न करेल मी त्याच्यावर. 100 जणांमध्ये लग्न केलं पण हलवत असेल तर काय तुला सांगतो. मला जर एखादी तू बायको पाय तिला आहे ना बांगल्याच्या खाली उतरून देणार नाही. इशी रूमच्या खाली. तकदीर आता तुम्हाला चांगली बायको पाहिजे. मी भेटली चांगली पोरगी तर पाहिजे. आता मला काय म्हणे तुझ्या आईकडे चालली ना तर तिथं मेसची डबे म्हणे एखादा घे पटवून म्हणे. आता हे बोल नाही का याचं? डायरेक्ट ते बँकेचे जेवढे पैसे आहे ना आखी त्या बायकोचं नाव टाकून दिलं तयारी. हा का? आखी टोटल नवीन बायको करशील तिच्या का? कोटीच रुपये डायरेक्ट. तिला 4-5 मध्ये बांगला फिरायला फ्लॅट एवढं सगळे. आणि तिची इतकी हाऊस माऊस करीन ना तिला महिन्याच्या महिन्याला गोव्याला नाही जाईल. गोव्याला बाई हे महिन्याला. चांगलं आहे तुमचं पण मानवऱ्याला देते सोडून जाऊ दे आता काय करू. पाय तुला दोन्ही मार्ग आहे. तुला लय जीव लाईन लय जीव लाईन असं जीव लाईन असं जीव लाईन तर तुला ऊन सुद्धा दिसणार नाही. तुला पाय मातू सुद्धा टेकणार नाही. पण माझ्या आईला आता सांगावं लागेल ना. काय सांगायचं नाही अशी माझी आई चांगली आहे. माझी आई बोलते सोडून त्याला. नको नको बांड फुट गेली बाहेर आपण जाऊ पळून. कुठं
चल पळून जायचं हा माझ्या आईने तुम्हाला डबा द्यायला लावले ना. अगं ते सोडून डब्याचं निमते बघशी तुमच्या माझ्या आईचं काही मी ना तुझ्या आईवर लाईन मारित होतो मग पण आमचं काही झालं नाही तर तिची पोर आहे ना माझी आई चांगली, माझी आई नाही करत असे काम काही. नाही नाही शहाणी बन तू शहाणी बन पण मानवराला काय उत्तर देऊ मानवरा आणि तो नवरा कुठं पाहायला येणार रे येईल ना पाहिला त्याला करमत नाही शिवे 2 दिवस भुकल भुकल तिसऱ्या दिवशी तर परत काय येईल. त्याच्या पैशी उंदीर खाल पाडून गेला तर त्याला जाणं भेटणार नाही तुला आहे ना राणी बनी राणी राजाची राणी हा ना राणीसारखंच राहायचं विचार त्याला. नोकरी बसून तेवढं तुझ्या जर आली तर आपण खेळ करी पळून जायचं का? चालतं नको ऐकू ते. पळूनच जाऊ. बाई या दोन्ही घरांमध्ये सीमाचा तपास नाही बाई. सीमा ए सीमा हे बाय ही पोर कुठे गेली असन ग? हिचा तपास नाही काही नाही गेली कुठे ही पोरगी मला काही समजा ना बाई तर गणित. फोन करून तरी पाहते तिला. हॅलो 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 अगं कुठे सीमा तू? अगं हे आपल्या इथे नाही का डबा घ्यायला येतं काय त्यांचं नाव? हॅलो अगं डबा घ्यायला येतं ना आपल्याकडं शिरपतराव. शिरपतराव. हा हा त्यांचं काय? तर त्यांनी मला इकडे घेऊन आले, पळून घेऊन आले. पळून घेऊन आले हा त्यांच्या बरोबर? हा आणि तू काही झोपात होते काय तुला कळालं नाही कोणा बरोबर पळून जावा? जायला पटवत होतं तुझी आई पटली नाही म्हटलं माझी आई नाही त्यातली. मग म्हणे असं तो नवरा तुला आणि काय तू आहे देत नाही. त्यातली? मी त्यातली नाही ते म्हणे तुझा नवरा काही तुला सुख बिक देत नाही आणि तो मारितो माझ्याकडे कोटी नाही म्हणे तू चाल म्हणे तुला राणी सारखं ठेवल. मग आता काय करू तू त्याच्या का काय आहे कोटी ना? कोटीनी जागा जमीन आहे ते म्हणे तू नव्हती मग चल पळून जाऊ आपण. मग जाता जाता त्यांना कपडे घे बर का. कोणाला? त्यांना त्यांना कोटी नाही ना त्यांच्या जवळ? अगं पैसा नाही त्यांच्याकडं म्हणे. हा पैसा नाही त्यांच्याकडं ते म्हणे चाल तुला राणी सारखं ठेवल मी. लय पैसा आहे कोटीना पैसा आहे मग आपल्या इकडे त्यानं मेस का लावली? आता मला काय माहिती त्या नाही मी घरचं खात त्याच्या नाही जवळ ना. कोटीना पैसे आहे मग त्याला बायको का नाही? बायकोने त्या नाही मला बायकोने केलीच नाही मी. आता आपण दोघं राहू लग्न. मग एवढे पैसे काय करायचे होते इकडे काय चुलीत जाळून आणि त्याचा चहा उकळून प्यायचा होता का? आता काय माहिती कोटीना पैसे त्याच्याजवळ आणि तू म्हणते का त्याच्याजवळ कोटीना पैसे मग त्याचं लग्न का नाही झालं? ते म्हणे मी तो पाहिजे जेवायला का त्याला मेस लावली? ते म्हणे मला कोणती पोरं आवडलीच नाही आतापर्यंत. आणि तू आवडली का? हा अगं गाल पांडीन तेल सांडे कुशाल त्याच्या मागे गेली वाटाचा वाट सरुतो त्याने आपल्या इकडे मेस लावेले 3 महिन्याचे पैसे देईल नाही त्यांना मेसचे. बाई हा? आता काय आणि करू? कोटी नाही त्याच्या जवळ. अगं ते मला नेणार आहे. अजून रस्त्यानाचे का? हा अगं मग ठिकाणी पोहोचले नसेल तर रिटर्न ये त्याच्याजवळ काहीच नाही 4 महिने झाले त्यांना पैसे देईल नाही मेसचे. येते जाऊ दे ते अगं पार मा डोकं उठलं तो अगं, पार मला सळू का पळू केलं येडे. आले का आई नको टेन्शन घेऊ आले मी आले. तसं काय होईल नाही ना? नाही तसं काहीच होईल नाही. नक्की का? हा का त्याच्या रूम वर गेली होती? नाही अजून गेले त्यानं तुला काही तारीख बिरीख नाही ना टिपायला लावली? नाही टिपली अजून. वाढवा नको करू लवकर ये. आले लगेच आले त्याला सोडून हा. देते. हा ये इकडं मग पाय तुला कशी ठेची ती. हाय बाई तमाशा. तरी मी म्हणले हा गाल पांड्या बॉय दिसतोय बाई यानं 4 महिने झाले मला पैसेच दिले नाही मेसचे. कसं डोकं चालवा बाई आता. बसला का मामी? लय ऊन झालं होय मामी. मग लय ऊन झालं तर मग मी काय करू? ऊनच यावं लागलं. काल यायचं काल आले नीट बोला आमचे नीट. म्हणजे नीट बोला. पोर आई वाला म्हणजे पोर काय? पोर तुमच्याकडे येले. हा हा म्हणजे पोर पोर आमच्याकडे येईल. 4 दिवस झाले. 4 दिवस झाले तुमचा हा. फोन नाही पोर इडत येईल नाही पोर मी या बाई जिवंत देईल मी मेल्यावर विचारीन. मला फोन करायचे मला काय? बाकीचं माहित नाही. हा. हा शिबे शिबे इड शिमीचा तपास नाही टीमीचा तपास नाही. शिबे हा? तपास दे. मग? आली चल गारका मारू. म्हणजे गेली चल गारका मारायला. चाकू पाहिला का हा. कसला चाकू? हा तराजू काटा छाटील. हा तारा जो परत बोलशान काय झालं? हा येऊ दे करू नका. अरे वा माणूस बोलत आहे तेवढंच. म्हणजे पोर इकडे येईल का? इकडे येईल. मग गेली कुठं? आता कुठे गेला तुम्ही काढून दिली तुम्ही का? पाठवली कुठं? भांडण तंडण झालं कोणाचं? का? भांडण तंडण व्हायला आमचं. मग
ते ना याच्याशी बोल त्याच्याशी बोल. हा मग मला ते अजिबात चालत तुम्हाला माहिती ना. हा हा. मग त्याच्यामुळे म्हणलं तुझा तो आहे इकडं त्याने मेस लावेल हं. आणि तिथेच मेस बनवायला जावा हं. आणि तिथेच बसून खायला जावं म्हणलो. असं म्हणजे तुम्ही काढून दिली पोर. काढून दिली, हा. मग पोर काही इकडे येईल नाहीये, पोरीचा तपास लावायचा हा? पुढे नाही जायचं का लहान वासरू नाही करा. हा. हा ते तुम्ही तपास लावा. जरा ना बोंगी ती. हा हा हा. उद्या तिने जर काही कमी जास्त केलं मग कोण नाही काय करेल कोणाचा आवरा जीव कोणाला वाटत नाही का मला. मग तेवढी तुम्हाला गॅरंटी आहे ना? मला गॅरंटी हा, मग माझ्या पोरीची सोय लावायची. येईल कुठे जायची हा फोन करून पाहतो ना तिला. हॅलो कुठे आहे का? तिकडे बाहेर आहे. म्हणजे तू घर सोडून गेले का तिकडं? मला माझ्या आईला सांगून आले मी. काय सांगून राहिलं तुझ्या? सांगायचं ते काय सांगेल. आणि तुझ्या इथं मला माहिती माही पोराच्या घरी गेले म्हणजे किती खरं बोला तुम्ही दोघी मागली की. घरी कुठे गेले मी अजून फक्त फोन केला आईला. हा का? हा मग लवकर ये मी आलोय. हा ना आता घ्यायला काय लवकर ये जा तिकडे. सांगेल तेवढं कर फक्त. आम्ही नाही येत. हा पाहिजे कुठे कुठे? बाहेर आहे म्हणे मी. मला नाही माहिती हा. एकदा परत विचारा स्पीकर ऑन करून. काय एक विचारच्या स्पीकर लावून धर तुझ्याशी बोल धर. हॅलो काय काय अगं कुठं तार पाडली तू काय सांगू राहिली जावयांना का मला विचारून गेली? तिथं पण आहे का? चालू आहे. अगं तू सांगितलं माझ्या मैत्रिणीकडे आले घरी येते मी. कवा सांगितलं तो वाला तू इकडे ये फक्त तो टाळूतच रट्टा टाकी ती अगं येते थोडे ते गेलं का मला फोन केला. आणि ये मग पटकन. पाहिजे ना तुमच्यात तर माहिती की तरी आहे का नाही नाही मला नाही काय माहिती. काय बोलत मामी हा. असं मी नाही. बराबर करते, मी कायद्यानं लढते ना. हा तुमचा तो पाटा पुजले तुमचा काय तर सुटल्या भाषा का बसून ते चालू आहे. उठसूट पोर इकडे पाठवून देता राग राग, उठसूट पोर इकडे पाठवून देता राग राग. तुमच्या मनात काय नेमकं? तुमच्या दाब नाही तुमचा पुरीवर दाब द्या बरं पोर काय नांदणार नाही. पोरीवर दाब द्यायची काय गरज आहे? जवळ लग्न होईल नव्हतं तवर मी दाब दिला, आता तुमच्या ताब्यात दिली तुम्ही द्यायचा दाब का पोर काढू द्यायचा तुम्ही? म्हणजे मी दाब द्यायला गेलो का पोर लगेच घराचा रस्ता धरती माहेरचा. ती एवढी सोपी नाही येणार नाही इकडं. येणार नाही. इकडं कोण राहिले तिच्या बरोबरी? बोला टपक्या बोला मला निघायचंय. मी बोलावणारी कोण मला काय माहिती, तुम्ही करा घरी फोन. शेळ्या बकर वाट पाहते. तुम्ही फोन करा तुम्ही. नाही पाठवायचे का? मी नाही पाठवणार. नाही पाठवायचे ना काय जण कोर्टात दाव टाकी तुम्ही. द्या टाकून हा. तुम्हाला काय चालू का बाय? टाका. हा? अहो येऊ द्या, येईन काही काय जण रे, ते आता काय आहे का कवर नाही. मित्र काय हात वगैरे पाहता का नाही तुम्ही काही? हा? हा टाइम झाला किती? आणि द्या करून, मी बी बराबर करते. हा. पोरीचा तुम्हाला फोन आलाय, मला काय फोन येईल नाही. मी तुम्ही काय जाऊन करा? तुमच्या कानात काय टोकलं होतं का? पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करते का माझ्या पोरीची सोय लाव. बर मी पाहत तुमच्या आधी. हा तुमचं घर इकडे तिकडे कुठे चालेल थोडं घेऊ